तर इकडे आपण खातोय भाकरी. आज भाकरी आणली डब्यात ना. तर आपला मामू आहे मॅनेजर, त्याच्या घरून आले भाकरी. तर अर्धी भाकरी आपण खाऊया आता आणि कामाक जाऊया. तर आज नेहरी दिली घरून, त्याच्या चावी आहे का बघूया गाडीची पहिल्यांदा. नाही, गाडी घेऊन जावी लागणार. तर इकडे भाकरी सोबत आहे वांगा बटाट्याची भाजी, तांदळाची भाकरी आणि वांगा बटाटा. अशी आता गोल राऊंड करायचा, जसा शोरमा टाईप. हे बघा, पण शोरमामध्ये कसं चिकन असतं ना, ह्या भाकरीमध्ये कसं बटाटा आहे. जम्मी क्या बात है, इनका भाई दिखाओ. नहीं, वो है ही ऐसा है ना, उसका भी और उसका शक्ल देख के क्या पता. क्या रे भैया काय आता. तर भाकरी खातो, भाकरी खाल्ल्यानंतर भेटू आपण. तर इकडे खळ्यामध्ये कोण आहे, शॉटिंगवाला आहे, सॉरी कवरिंगवाला. हे कान्या बघता बघा असो, कान्या हरको. आणि हे शॉटिंगवालो, हे तर आत्ता आले. ए चल खोका रख फटाफट. कोंबड्या बघा खाई जाऊन बसल्यात. तर अजून एकदा होते. हा, दोघांची बारी तर झाली आवरून, म्हणजे का बोलतात ओरडून. आणि इकडे आहे ती कोंबडी, तिने बघा 2च पिल्लं दिले. जवळजवळ तिथला ना 10 ते 15 अंडी ठेवली होती, त्याच्यातून त्याने 2च काढल्यात, बाकीचे सर्व पोंडी निघाली. हो, आपली आता इकडे भाकरी तर खाऊन झाली. तर गाडी घेऊया, ट्रे वगैरे टाकूया आणि जाऊया तिकडे थेट त्या कोपऱ्यामध्ये. जर भरले असतील तर घेऊन येऊया एक ट्रिप. आज घाणसरला आंबे काढतोय, इकडच्या कोपऱ्यामध्ये झाले असतील. आज देखील तोड ही बाराण्यापासूनच असेल. चप्पल ओली झाली ना की आतमध्ये ना सर्व घाण येते. दव पण पडला आज. न्यूटन मध्ये करूया. गणपती बाप्पा मोरया. हा कसं हँडब्रेक ओढलेला आहे ना, त्याच्यामुळे हा आवाज येतो पहिल्यांदा. म्हणजे त्याच्यामुळे समजते तरी की हँडब्रेक ओढलेला आहे गाडीला. कारण याच्या अगोदरचे मॉडेल होते ना, त्यांना हा नव्हता हँडब्रेक, म्हणजे हँडब्रेकचं सिग्नल नव्हतं असं देत. तर मी इतके वर्ष गाडी चालवतो, गाडी चालवताना एक गोष्ट शिकलो की सकाळची जर गाडी, इकडे आल्यावरती शिकलो मालकाकडूनच, इकडे आल्यावरती गाडी ही ना पहिल्यांदा जर रिवर्स वगैरे घ्यायची असेल ना, तर ती डायरेक्ट रिवर्स नाही घ्यायची, पहिली गाडी पुढे घ्यायची. 10 बंडल डाल दिया, 10 बंडल. और एक घल और एक शिकार नहीं, ठीक है. ऐसा आड़ा भी लगा, इधर पीछे मत लगा, और आगे लगा. हाँ लगा, और आगे, इधर इतना पीछे मत लगा. हाँ लगा, इधर का भी, ये भी इधर का लगा. तर हा आपण बोलत होतो की गाडी
सुरुवातीला म्हणजे सकाळची जर डायरेक्ट रिवर्स नाही घ्यायची, ती थोडी पुढे घ्यायची, त्याच्यानंतर रिवर्स घ्यायची. त्याच्यातून कसं माहिती आहे की माणूस हा पुढे गेलेला ना कधीच मागे येत नाही. असं ही एक गोष्ट मी शिकलो इकडे आल्यानंतर. ही मला माहीत नव्हती, तरी मी त्या दिवशीच शिकलो ही गोष्ट. कसं माहीत आहे, माणूस जोपर्यंत का बोलतो हे होतं तोपर्यंत तो शिकतच असतो. कोणती गोष्ट शिकतच असतो. मला ही माझ्यापर्यंत नवीन गोष्ट होती ती तुमच्यापर्यंत शेअर केली. मला वाटलं शेअर करावं म्हणून मी तुम्हाला देखील सांगितले की मी ही एक गोष्ट नवीन शिकलो याच्यातून, की गाडीतून, की माणूस हा पुढे गेलेला कधीच मागे येत नाही असं केल्याने. तर जाऊया आता आपण डायरेक्ट तिकडे थेट कल शिकारनीला. शिकारनी किधर है? एक रास्ता दिया. शिकारनी बोले तो क्या मालूम है, टोकरी इधर एक रहेगा. देख घल का ब्लेड अच्छा है, वो घल का ब्लेड देख पहले. घल जा अंदर, जा अंदर, जा अंदर. इधर देख, इधर टोकरे है क्या, देख तो टंकी के पीछे. घल ऊपर का. अरे कैसा घर रखा ये, तूने दिया ना? हाँ तुझे कान पड़े के नीचे भी देगा ना, इतना तेरे को दिखाई नहीं दिया. बघा घर बघा काय ठेवला तो. हा हा अच्छा वाला देख, अच्छा वाला उधर घर. क्या तू भी खा दिया ऐसा दिमाग. अभी तू सच में पिटता था, सेट रहता ना तो सच में पिटता था. ये देख शिकारनी इधर है, ये देख. अभी तू बच गया. अभी वीडियो देखा ना, तू सच में पिटने वाला है कल. व्हिडिओ देखा तो. तर काल देखील आम्ही 78 पेट्या भरल्यात. 78. हे देखे टोकरी. 78 पेट्या भरल्यात. तर इकडे काढणार होतो. रुक मैं घर रखता है अच्छा वाला. तू अपना दिमाग मत लगा. रख दे उधर, रख दे, मैं रखता है. कारण तो तिकडचा नाही, हा इकडचा का. दुपारनंतर इकडे हे करणार. रस्सी आहे, रस्सी अंदर होगी नाही आहे ना. ठीक आहे, आपण जाऊया, नंतर आपण बातचीत करूया याच्यावरती. तर आपण थेट आता तिकडे जाऊन भेटूया. सर्व सामान वगैरे घेऊन जा, कारण तिकडून आपल्याला मामूचा कॉल येते. मत रख दे. क्या वीर सिंह चढ़बंडार, इसका क्या अलग करने को बोला है? हाँ, जो पहला वाला है वो बाहर उधर लाइन पे लगाओ. और लगा के इनको उधर बुलाया है. लगा के उनको उधर बुलाया है. इधर ही. हाँ ठीक है चलेगा. हाँ ठीक है. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज देखील आहे, आजचा दिवस देखील आम्ही आज आंबे काढतोय. या कोपऱ्यामध्ये जे काय होतील ते आज इकडे काढायचे आहे. 2 दिवसापूर्वी काढले. काय 2 दिवसामध्ये आंबा हा तयार होतो तुम्हाला तर माहितीच आहे. 2 दिवसानंतर हा आंबा तयार. एकदा घळ बागेमध्ये फिरला ना तो 2 दिवसामध्ये आंबा तयार होतो. असं हे वैशिष्ट्यच आहे त्या आंब्याचं. ते काय नव्याने काय सांगायला नको, ते तुम्हाला माहितच असेल. जर कोकणचे असाल आणि बागायतदार असाल तर तुम्हाला माहितीच असेल आंबा हा किती दिवसामध्ये तयार होतो. तर आपण आलोय, आपला आता बघितलं असेल नेहरी वगैरे नाश्ता वगैरे केलाय आणि आता गाडीमध्ये ट्रे लोड केले आणि घेऊन जातोय तिथं कोपऱ्यामध्ये. तर तिकडे आपली वाट बघतायच. बघूया ट्रे किती भरलेत ते. जर भरले असतील 10-12 तर आपण घेऊन येऊया. तोपर्यंत इकडे काम चालेल शॉर्टिंगवाल्यांचं. इकडे देखील खळ्यामध्ये देखील माणसं ठेवलेली आहेत, तर त्यांचं काम चालेल. नाहीतर ते इथंच टाइमपास करत राहतील. तर आपल्याला एक काल अशी कमेंट आली होती, मला माहित नव्हतं की मी एवढा म्हणजे माझे जे व्हिडिओ असतील की एवढे आवडते की जे अरब कंट्रीपर्यंत जातील.
असं हे मला कधीच वाटलं नव्हतं. तर एका दादाची काल कमेंट आली की मी सौदीवरून बघतोय व्हिडिओ, तर खूप छान असतात तुझे व्हिडिओ. धन्यवाद दादा, तुला असंच प्रेम असू दे आपल्यावरती सदैव. तर खूप बरं वाटलं कालची कमेंट वाचून. तर बोलू आपण आज ते ब्लॉगमध्ये शेअर करू. तर असं कुठेतरी कमेंट आली ना की जरा अजून एक काय होतं, आनंद असतो ना तो गगनामध्ये मावेन असं होतं. आणि त्यातून अजून एक ऊर्जा प्राप्त होते की आपली व्हिडिओ बनवायची ना, मग अजून एक ऊर्जा प्राप्त होते, एनर्जी येते आतून. अरे ठीक आहे आपले बनवले पाहिजे न. जर काय कमेंट वगैरे आली नाही ना मग कसं डाऊन मध्ये जातो. अरे यार आपण एवढं काय बोलतो, ही करतो, मेहनत करतो, त्याची पोचपावती जर येत नसेल ना तर कुठेतरी थोडंसं हे होतं. पण आता जरा बरं वाटलं कुठेतरी की जी आपण व्हिडिओ बनवते, मेहनत केली एवढे वर्षाची, ती कुठेतरी आता पोचपावती आपल्याला म्हणून भेटते, जी की अरब कंट्रीतूनच भेटते थेट. दादाचा कालच कमेंट आली दादाची की मी सौदीवरून आहे आणि तुझे व्हिडिओ बघतोय, खूप छान आहेत. कालचाच ब्लॉग मध्ये. तर जाऊया बघूया आता कुठे, त्या कोपऱ्यामध्येच असतील कदाचित, या कोपऱ्यामध्ये इकडे. कारण तिथून खालून सुरुवात केलेली आहे या साईडने, त्याच्यामुळे खालतीच जावं लागणार मला. तर इकडूनच सुरुवात केली कारण त्या खालच्या कोपऱ्यामध्ये आंबा हा आहे मोठ्या कलमावरती. इकडे आंबा हा तेवढा नाही. इकडे तेवढी कशी माहिती आहे, तोड केलं खालती जरा थोडा नरम होता त्याच्यामुळे ठेवला होता. तो आंबा आता भेटेल, तिकडेच होतील आता ट्रे काय होतील ते. गाडी चालवायला मस्त वाटते एकदम. कसं माहिती आहे, कातावर पण स्मूथ अगदी जाते. इंजिन पण एकदम स्मूथ आहे, जास्त पहिल्या गाडीसारखी नाही फायरिंग याची, स्मूथ अगदी आहे. आवाज तुम्हाला येत असेल. हा तर बघा सकाळी सकाळी इकडे आंबे तर काढून झाले, 10 ट्रे काढले नाही, 10-12 आहेत काढलेले. तर एक नवीन माणूस भेटलो आंबे काढू. ए नेपाली किधर है, दिखाई नहीं देता है. हाँ तू भी नेपाली. अरे तू नाही, ये नेपाली, प्रेम नेपाली. आजपासून तो आंबे काढण्याच्या गँगमध्ये लॉन्च झालाय. लॉन्च हे बघा, हा एक. हाँ अरे बहुत बढ़िया तरीके से मार. अरे पूरा टाइट मारा. ए 70% मत निकाला, पूरा टाइट वाला निकाल, 95 वाला. हाँ क्या क्या हुआ. नहीं रहा तो इसलिए तो अभी मिला, रखा था वो इसलिए अभी मिला. चट्टो पण लागलो. ना 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 ऐसा ना कर मुन्ना, ऐसा ना कर मुन्ना. हे बुड्ढन क्या माहौल. हाँ क्या कर रहा है, किधर है गोविंद, किधर है गोविंद. गोविंद, हाँ गोविंद को पहले ऊपर चढ़ाओ. किधर है रे गोविंद. देखता है क्या, चुपचाप आम निकाल, समझा ना. हाँ नहीं तो ऐसा तेरा भी जान दे. अभी बोलता था पण ब्लॉग मध्ये आपण ते बोलू शकत नाही. इधर कौन है बुड्ढन, तेरे साथ कौन है इधर. इधर 2 आदमी है. हाँ अरे शिबू, हाँ आज जरा संभाल के रहना. किधर है शिबू. शिबू किधर है तू. हाँ आज थोड़ा संभाल के रहना, ठीक है. अरे तू किधर और तेरे शिकारनी किधर, और तू आम किधर निकालता है, तेरे शिकारनी किधर है तू बांधा. नीचे नीचे किधर रहने वाला तो तू खड़ा, और तेरा कैसे निकालने वाला था आम.
अरे गधे, कैसा आम निकालेगा तू? और वो बोलेगा मैं आम निकालते अच्छा तरीके से। पहले तेरे को सिक्का नहीं बांधने को नहीं आता, हाँ? तो तू क्या घंटा आम निकालेगा? पहले सिक्का नहीं बांधने को सीख। पहले सिक्का नहीं बांधने को सीख, बाद में आम निकालने को सीख। आम निकालने का क्या बोलता है, आसान काम है, पर सिक्का नहीं बांधने का बहुत कठिन है, समझा? वो किसी बस की बात का, बस की क्या बोलते हैं वो, हाँ किसी की बस की बात नहीं हाँ किसी बस की बात नहीं, वो सिक्का नहीं बांधना, है। एक बार समझा? खुल जाएगा। बघा याची शिकाणी आहे इकडे, आणि तो आंबा बघा कुठे काढतोय, कोणत्या फांदीला. क्या शिबू, क्या तू गुंडा बनेगा? हाँ, माफिया बनेगा तू कोकन का? बोलते हैं मैं आम निकालेगा. फिर भी बढ़िया है, बढ़िया है. क्या रे, हाँ क्या क्या कैसा है, ठीक है ना? हाँ. अच्छी तरह से भी शॉटिंग कर ले. इथं शॉटिंग देखील चालू आहे, हे बघा. आणि इथं आले 17 ट्रे, आता 17 ट्रे आणि मगाशी आलेले 11. असं चाललंय शॉटिंग पण देखील पटापट करून घेतो, कारण इथंच जर केलेलं आहे ना, इथं ते वेगवेगळे करतात आंबे सर्व, त्याच्यामुळे शॉटिंग देखील चालू केलं. आपण जाऊया, आपण आता दुसरी ट्रिप इथे आणलेली आहे, दुसरी ट्रिप आणलेली आहे इथं. तर जरा पाणी वगैरे पिऊया आणि आपण परत कल्टी मारूया. यांचं तो परत दोघांना आता परत घेऊन आलो इथं, कारण आंबा जरा वेगवेगळा करायचा असल्यामुळे ना, म्हणून परत दोघांना इथं आणलं. अगोदर पहिल्या ट्रिपला एकाला घेऊन आलं होतं, आता दोघांना. कारण जेवढे इथं कसं आता एक एक वाढत जाईल. आता तो परत तिथं शॉटिंगवाला उठेल, मग तिथे दुसरा शॉटिंगवाला बसेल, असं जसं जसं ट्रे वाढत जाईल ना, तसे तसे इथे माणसं देखील वाढत जातील. तर आपण आता पाणी पिऊया थोडं आणि कल्टीमध्ये परत तिकडे. कल छुट्टी है इसलिए पेटी भरने को आए. देखो पेटी तो भरी नहीं एक भी, खाली इधर गप्पे लढा रही आहे. तर इकडे तर झाले सर्व आपल्या पेटे भरून. इकडे बघा 48 ची देखील आज पेटी झाली आहे. घानसरचा जो आंबा आहे ना, तो मोठा है. हाँ हाँ दिखाई तेरे को. और वो 60 का किधर है? 60 का कौन सा? 60 का. ऐसे जी नहीं नहीं 60 का बनी ऐसे से. तू चुप बैठ रहे. बने ना, हाँ ये 60 का. 60 का इतना हुआ है, 1 2 3 4 5. अच्छी तरह से, हाँ बढ़िया बढ़िया. झाली वर, झाली ना. मग उगत तरी बसणार, होणार नाही. पेटी बघा काय आहे. हा जो आंबा आहे ना, बनीचा आंबा, बनी. अरे ऊपर वो निकलता है ऊपर से, बनी गिरेला है. फायनली झाले पूर्ण पेट्या भरून. तर केव्हा रे केव्हा काय को डाट रहा है. तर झाले 94 पेट्या. इकडे जरा गडबड चालू असल्यामुळे आपण आलो इकडे. तर आज देखील 94 पेट्या झाल्या, फक्त 6 पेट्या कमी पडल्या 100ला. नाहीतर आज देखील आम्ही 100 पार केली असती. तर इथपर्यंत बघितला असेल, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करा, शेअर करा. तर अशाच पुणे भेटू जोडतो. बाय 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 बाय. क्या रे, चप्पल जिसका है वो वहाँ पे रहेंगे, वो चप्पल मत मारो ऐसे मत. गाड़ी भी आया. मेरा चप्पल किधर, बेच दिया मेरा चप्पल. क्या पैसा उधर, ठीक है. बढ़िया तरीके से ये एक ही जगह पे भरो और जलाने को काम आएगा. यार तू दिखाना पड़ता है कैसा कैसा झाड़ू मारता है वो. ये देख मुंह देख कैसा छुपाता है.